ज्या विद्यार्थ्यांचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा स्कोअर हा 95+ आहे आणि मुलींचा स्कोअर हा 90+ आहे, त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी सुरू करायला काही हरकत नाही. कारण जागा ज्या आहे ते हमखास वाढणारच आहे. 238+ जागा ज्या आहे त्या होणार आहे आणि या संदर्भातलं जे नोटिफिकेशन आहे ते लवकरच येऊ शकते. आता आपल्याकडे 4 महिन्याचा वेळ आहे. या 4 महिन्यामध्ये काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सिलेबस पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही आन्सर रायटिंगवर फोकस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, लिमिटेड पुस्तकं तुम्ही वाचले पाहिजे, जास्त पुस्तकं घेऊ नका. चौथा महत्त्वाचा मुद्दा की योग्य मार्गदर्शन तुम्ही घेतलं पाहिजे. जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर ही 4 महिन्याची तयारी तुमची चुकीच्या दिशेनं होऊ शकते आणि चुकीच्या दिशेनं झालेली जी तयारी आहे ती तुम्हाला नक्की अपयश देऊ शकते. म्हणून सिलेबस काढा, PYQचं अनालिसिस करा, चांगलं थोरली वाचन जे आहे ते वाचन करा. वाचल्याबरोबर आन्सर लिहून पहा. आन्सर लिहून पाहिल्यानंतर ते कोणाला तरी चेक करायला द्या. आन्सर रायटिंग जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि कॉन्फिडंट राहा की या 4 महिन्यामध्ये तुमची तयारी जी आहे ती आरामात होऊ शकते. आणि शक्य होत असेल, जर जॉब करत असाल तर सुट्ट्या नक्की टाका आणि तयारीला सुरुवात करा. बाकी आम्ही तुमच्या सोबत आहोत. नवीन बॅच आम्ही तुमच्यासाठी घेतलेली आहे, म्हणजे सुरू केलेली आहे. तुम्ही त्याला नक्की एनरोल करू शकता. फीस फार कमी आहे आणि जर तुम्हाला त्याला एनरोल करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.